नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. खासदार डॉ. अमोल कोल्हेंची महात्मा फुलेंच्या 200व्या जयंतीनिमित्त उच्चस्तरीय समितीवर सदस्यपदी निवड. महात्मा फुलेंचं कार्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमोल कोल्हेंवर मोठी जबाबदारी. लग्नाचा आमिष दाखवून 2 वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबाव आणणाऱ्या नराधमावर अंबाजोगाईत गुन्हा दाखल. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुई बंधाऱ्यात तरुण बुडाला. पोहताना तरुण बुडाल्याची प्राथमिक माहिती. रेस्क्यू दलाकडून शोध मोहीम सुरू. जालन्यात विश्वास संपादन करून ट्रॅक्टर लंपास करणारा गजाड. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला घेतलं ताब्यात. 9 लाख रुपये किमतीचा सोनालिका ट्रॅक्टर जप्त. सोलापूरच्या मडकी वस्ती परिसरात आढळला महिलेचा मृतदेह. खून झाल्याची चर्चा. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. धाराशिव जिल्हा परिषद परिसरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था. स्वच्छतागृह सध्या वापरासाठी अयोग्य. नागरिक करतायत अडचणींचा सामना. सिंधुदुर्गात टायर फुटल्यानं दुभाजक तोडून डंपर महामार्गावर पलटी. अपघातात डंपर चालक थोडक्यात बचावला. खोळंबलेली वाहतूक काही वेळानंतर सुरळीत. गोंदियाच्या कोहमारा येथे प्रतिबंधित गुटखा साठ्यावर धडक कारवाई. दुकानदार अटकेत. माल जप्त. कारवाईमुळे खळबळ. मालेगावात पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. मंदिरात हिरवी चादर. ग्रामदैवतेला मुस्लिम टोपी. हिंदुत्ववादी संघटनांचं रात्री ठिय्या आंदोलन. आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी. पुणे नागपूर मुंबई महामार्गावर विशेष गाड्या. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होणार. प्रवाशांना दिलासा मिळणार. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.